नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्याची बातमी. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सोमवारी भेट घेणार आहेत. भारत दौऱ्यात मस्क 2 ते 3 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करणार आहेत. अमेरिका चीन नंतर भारतातील वाहनाची बाजारपेठ ही जगातील तिसरी मोठी बाजारपेठ आहे. आता बातमी व्होडाफोन आयडियाची. व्होडाफोन आयडिया लिमिटेडची सार्वजनिक समभाग विक्री म्हणजेच एफपीओला सुकाणू गुंतवणूकदार म्हणजेच अँकर इन्व्हेस्टरकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. कंपनीने 74 अँकर इन्व्हेस्टरकडून 5,400 कोटी रुपयांचा निधी उभारलाय. या गुंतवणूकदारांमध्ये जीक्यूजी पार्टनर, द मास्टर ट्रस्ट, बँक ऑफ जपान, यूबीएस, मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट, सिटी ग्रुप ग्लोबल यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. व्होडाफोन आयडियाने 11 रुपये प्रति शेअर या दराने 411 कोटी शेअरचं वाटप केलंय. अँकर इन्व्हेस्टरमध्ये जीक्यूजी पार्टनरने सर्वाधिक म्हणजे 1,345 कोटी रुपयांचे 26% शेअर्स खरेदी केलेत. आज व्होडाफोन आयडियाच्या शेअरची किंमत सुमारे 3.25% वाढून 13 रुपये 40 पैशांवर पोहोचली आहे. आता बातमी साखर उत्पादनाची. सलग तिसऱ्या वर्षीही साखर उत्पादनात महाराष्ट्राने मक्तेदारी कायम ठेवली आहे. या गळीत हंगामात महाराष्ट्राने 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशात 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणं अपेक्षित आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात मूळ अंदाजापेक्षा 15 ते 20% वाढ झाली आहे. आता बातमी नेस्लेची. नेस्ले कंपनीकडून तान्ह्या मुलांच्या सेरेलेक या खाद्यपदार्थामध्ये अतिरिक्त साखर मिसळत असल्याचा एक अहवाल प्रदर्शित झालाय. या अहवालाची केंद्र सरकारने स्वतःहून दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही नेस्लेकडून सेरेलेकमध्ये अतिरिक्त साखर मिसळत असल्याचं अहवालात म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.